कोल्हापुरात काल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक पार पडली आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपले हात साफ केल्याचं पाहायला मिळतंय। चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल जे आहेत ते हातोहात लंपास केलेले आहेत आणि आपले मोबाईल गेल्यानंतर आपण बघू शकतो जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीनं रांग लागल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। ह्या सगळ्या तक्रारी घेण्यासाठी पोलीस स्टेशनकडून विशेष 2 कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे आपण बघतो हे सगळे ज्यांचे मोबाईल गेलेले आहेत ते आपल्या मोबाईलचा बॉक्स आणि इतर सगळी कागदपत्र घेऊन या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच आपण बघतोय काल या सगळ्या विसर्जन मार्गावर बिंदू चौक असेल, त्याचबरोबर बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा जो मुख्य मार्ग महाद्वार रोडवरचा आहे त्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली होती। हजारो गणेश भक्त ही सगळे मिरवणूक देखील पाहण्यासाठी आलेले होते आणि याच मिरवणुकीमध्ये आलेल्या गणेश भक्तांचे मोबाईल चोरट्यांनी मात्र हातोहात लंपास केल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण बघतो हे आता तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या ज्यांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत त्यांनी रांग देखील लावल्याचं चित्र पाहायला मिळते। सकाळी 9 वाजल्यापासून आपण बघतोय अशा पद्धतीनं हे सगळं चित्र आहे। आतापर्यंत जवळपास 500 ते 600 मोबाईल गेल्याची नोंद आहे ती करण्यात आलेली आहे। अजून देखील काही मंडळी आहेत जे आपले कागदपत्र घेऊन या ठिकाणी येणार आहेत आणि एकूणच आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अनेकांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याचं चित्र यावेळच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळालं। व्हिडिओ सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।